सेंटर पैकी 40 सेंटरला हजेरी नाही होणार, मोजक्याच 10 सेंटरला होणार. तर योगायोगाने त्या सेंटरमध्ये तुमची पण निवड झाली आहे की नाही. तर तुमची हजेरीला काय झाली, सुरुवात झाली. आणि ॲपवरती तुम्ही काय करताय, हजेरी करताय, तुमचा फोटो त्याच्यावरती येतो, व्हेरीफाय होतो. तर याचा सरकारचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही रोज क्लासमध्ये येताय का हे सरकारला दिसेल फोटोच्या स्वरूपात, आणि किती वाजता येताय साधारण हे पण दिसेल. आता काही रेंज असेल किंवा या सगळ्या गोष्टींमुळे काही अडचणी येत असतील, पण साधारणपणे 3 तासाचा क्लास जर आपला असेल तर अर्धा तास पाऊण तास आपल्या अटेंडन्समध्ये जाऊ शकतो. पण 2 तास जे प्युअर आपल्याला शिकायला मिळणार आहेत त्या गोष्टीमध्ये 2 तासाला आपल्या मॅक्झिमम गोष्टी शिकून घ्यायच्या. असं 80 दिवसाचा 3 तासापासून क्लास आहे आपला, 2 3 4 म्हणजे 3 तास आहे. तर कुठला पॉईंट ठरवलाय तुम्ही जे हजेरी घ्यायचा, कुठे हजेरी घेता नेमकी या बाजूला घ्या. मग चेहऱ्यावरती थोडासा उजेड यायला. तर उजेड येत असताना तुम्ही तो ॲप पुढे असा करता, बरोबर, ते नंबर टाकून घ्या आणि ज्याचं हे करायचं हजेरी त्याच्याच हातात मोबाईल घ्या. तो असं समोर बघेल आणि मग प्रेस करायचा. प्रेस केला की हात बरोबर असा चेहरा ऍडजस्ट करायचा की ग्रीन सर्कल फिरला पाहिजे. कोणता, जर रेड फिरत असेल तर मोबाईल पुढे तरी घ्या, नाही तर मोबाईल मागे तरी घ्या. आणि हे करत असताना तुमचे डोळे ब्लिंक करायचे. एकदा ग्रीन आलं की डोळे काय करायचे, ब्लिंक करायचे. आपल्या बाबतीत काय होतं, मॅडम नंबर बरोबर टाकून देतात आणि मग एकदा मॅडम करायला जातात किंवा मग तो मोबाईल तुमच्या हातात येईपर्यंत आणि मग तुम्ही बघोपर्यंत तो वेळ निघून जातो आणि मग एरर येतो. काय येतो, आपल्याला वाटतं होत नाही. आपण काय करायचं, नंबर टाका, काय टाका, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि ज्याची हजेरी घ्यायची त्याच्याच हातात घ्या आणि तो असा मोबाईल घेऊन रेडी राहील आणि मग ओके म्हणेल. ओके म्हटलं की लगेचच तुमचा ऍडजस्ट हात पुढे मागे लगेच करून घ्या. ग्रीन सर्कल फिरायला लागला की असं 2-3 वेळा डोळे बंद करा, म्हणजे तुम्ही जागे आहात. नाही तर फोटोचा काढा तुम्ही भविष्यात जाऊन. मग डोळे 2-3 वेळा ब्लिंक केले की लगेच हजेरी लागेल, ओके करा. मग पुढच्याचा घ्या, तिथे खाली बटन रिसेट बटन असेल, त्या रिसेट बटनला दाबा म्हणजे वरचे नंबर निघून जातील. आहे का कोणाचा डेमो इथे?